तुम्ही मराठी शाळेत शिकलेले असाल तर तुम्हाला इयत्ता चौथीसाठी असलेलं श्री शिवछत्रपती या नावाचं पुस्तक आठवत असेल. फारच मजेशीर पुस्तक आहे. तुम्हाला त्यावेळचे दिवस आठवत असतील किंवा आत्ता ते पुस्तक चालू आहे की नाही मला माहीत नाही, किंवा चालू असेल आज काय अवस्था आहे मला माहीत नाही. पण एकेकाळी या शिवछत्रपतीच्या चौथीच्या इतिहासात लिहिलं गेलेलं जे पुस्तक आहे त्यानं वर्गात धर्मद्वेष तयार होईल याची व्यवस्था केलेलं ते पुस्तक होतं. आणि मुसलमानांविरुद्ध अतिशय रम्य पद्धतीनं विरोध तयार होईल याची व्यवस्था केलेलं ते पाठ्यपुस्तक होतं. ज्यांनी कोणी ते संपादित संकलित केलेलं होतं आणि लिहिलेलं होतं ते अतिशय चतुर लोक होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा वापर तथाकथित हिंदुत्ववाद आणि नकळत मुसलमानांविरुद्ध द्वेष पेरता येईल अशी व्यवस्था करूनच लिहिलेलं आहे. अतिशय चातुर्याची भाषा, अतिशय गंडवागंडवी. मुसलमानांच्या पोरांना विचारा, मुसलमानांच्या पोरांची मराठी शाळांमधनं चौथीला जी गळती झाली आहे त्यात एक कारण ते पुस्तक आहे. पोरींची सुद्धा म्हणजे तुम्ही मुसलमानांना भेटलात तर शिवछत्रपती या पुस्तकाबद्दल त्यांच्या आठवणी विचारा. त्यातल्या त्यात मास्तर मंडळी जी शिकवणारी आहेत ती जरा सौम्य प्रवृत्तीची आणि भारतीय असतील तर त्यांच्या शिकवण्यात थोडी सौम्यताच असायची. पण ज्यांना शिवाजी महाराज हे हिंदू आहेत आणि शिवाजी महाराजांचा हिंदू म्हणून अभिमान बाळगायचा आहे असे मास्तर लोक असतील तर समजा त्यातल्या त्या वर्गातल्या पोरांचं, मुसलमान पोरांचं आयुष्य पुढं कठीण जाणार. त्या वर्षापासून मुस्लिम पोरांचं आयुष्य अगदी शाळेत जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं करणार ते लोक. तर शिवाजी महाराजांचा जातीय किंवा धार्मिक वापर करणारे जे लोक, मास्तर लोक, ते लोक मुसलमान पोरांचं त्या अर्थानं वाटोळं करून टाकायचे. सांगतानाच कथा शिवाजी महाराजांची किंवा ते वाचून दाखवताना तो द्वेष आणि तो आवेश आणि तो एकूणच मुसलमानांबद्दलचा तिरस्कार व्यक्त करणारं ते त्यांचं प्रवचन वर्गात. तर मग साहजिकच ज्यांना आपण हिंदू वाटतो अशा मुलांना हे आपले शत्रू आहेत मुस्लिम असं ते बरोबर ते मानसशास्त्रीय खेळ त्या पुस्तकात खेळला गेलेला आहे. आणि खूप मुसलमान पोरांचं त्यातून वाटोळं झालं. म्हणजे मग ते वर्गात चिडवणं, ते लांड्या म्हणणं, पुढं 501 लांड्या म्हणणं वगैरे असं काहीतरी ते मजेशीर, फारच मजेशीर. काही निभावले, टिकून राहिले आणि जे जास्ती खेड्यात राहिले ती पोरं मुसलमानांची शिकली पुढं. पण चौथी हा एक महत्त्वाचा पूल त्यांच्या आयुष्यात राहिला नेहमी. आणि चौथीतलंही पुन्हा ते श्री शिवछत्रपती या नावाचं पुस्तक राहिलं. खरं तर शिकवताना किंवा अभ्यास करताना अशा इतक्या भावनाशीलपणे पुस्तकं लिहायची नसतात इतिहासाची. गंमत म्हणजे ते नेमकं चौथीच्याच वयाला का शिकवलं जातं त्याचंही मानसशास्त्रीय कारण आहे. साधारण 8-9 वर्षी, 8व्या-9व्या वर्षी माणसाचं आयुष्य हे टणक व्हायला सुरुवात होते. त्याच्या त्यावेळच्या धारणा आहेत ना त्याला तो मरेपर्यंत पुरतात. हे 8व्या-9व्या वर्षाचं वैशिष्ट्य आहे. चौथीचं वयच असं आहे की तुम्हाला एकदा डोक्यात तिडीक बसली किंवा एखादा चांगला विचार घुसला तो सतत राहतो. ज्यांनी कोणी ह्या अभ्यासाचं पुस्तक तयार केलं होतं ना यांचा हा सुद्धा अभ्यास असणार, मानसशास्त्रीय अभ्यास. आणि त्यातनं द्वेष तयार होईल
याचा त्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास चांगला असणार. शिवाजी महाराज एकाच धर्माच्या रंगात रंगवून दाखवणं, त्यात त्या अर्थानं फार उल्लेख नाही आहेत. पण मुस्लिम राजांचे, मुस्लिम सरदारांचे आणि मुस्लिम कथांचे जेवढे उल्लेख आहेत, आणि ते 2-4च आहेत पुन्हा पुन्हा. म्हणजे अफजल खानाचा वध हा शब्द आहे. हे वध हा शब्द तयार करणारे कोण लोक असतात ते. पुन्हा शाहिस्ते खानाची बोटं तोडली, पन्हाळ्याचा वेढा, सिंहगड कसा जिंकला, त्यात तो उदयभान आहे, तो राजपूत आहे आणि तो हिंदू आहे, हे फार ध्वनित होत नाही. तर उदयभान पुन्हा मुसलमान, त्यात हिंदू सैन्य असा उल्लेख नाही आहे बरं का. पण मुस्लिम सैन्य असा उल्लेख आहे, मुस्लिम राजे असा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचा हिंदू राजे उल्लेख आहे का नाही मला फार आठवत नाही, पण नाही येतो. पण ती पेरणीच अशी मस्त आहे ना, फारच. म्हणजे गोबेल होतं ना हिटलरचा जोडीदार, त्याचे बाप लोक आहेत हे, ज्यांनी हे पुस्तक लिहिले. आणि खूप जुन्या काळात महाराष्ट्र सरकारचं पाठ्यपुस्तक मंडळ जन्माला आल्यानंतर लिहिलेलं पुस्तक आहे. आणि शिवाजी महाराज बरोबर एका धार्मिक समुदायाचे, हिंदूंचे नेते आहेत. आणि मुसलमान हे आक्रमक आहेत, मुसलमान हे बलात्कारी आहेत, मुसलमान हे छळवणूक करणारे आहेत, आणि मुसलमान वाईटच असतात, अशा प्रतिमेचं ते आहे. तर हिंदू मुस्लिम झगडा आहे ना त्या पुस्तकात आहे. जे बिचारे शाळेतच कधी गेले नाहीत आणि अजूनही जात नाहीत, त्यांचं ठीक आहे. म्हणजे पण शाळांमध्ये शिक्षणाला जायचं असेल तर हे पुस्तक धर्मद्वेष तयार करणारं आहे. शिवाजी महाराज खरंच असे होते का, किंवा शिवाजी महाराज असेच रंगवले गेले पाहिजेत का? तर एकूणच, आणि आणखी एक आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तर शिवाजी महाराजांशिवाय जगू नाही शकत. 80च्या आधी अशी अवस्था नव्हती. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. शिवाजी महाराज किंवा आंबेडकर किंवा फुले हे 80 आधी फार ठसलेले नव्हते. म्हणजे 47 ते 80 हा त्या अर्थानं या शाहू महाराज या आपल्या महापुरुषांबद्दलचा तसा फार कळवळा नव्हता समाजात. आणि शिवाजी महाराजांना तर तेव्हाच्या पिढ्या आरेतुरेनंच बोलायच्या. शिवाजी आला पळा पळा वगैरे असा एक खेळ पण असायचा. आणि त्यावेळेस सगळ्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असाच आहे, आरेतुरेनंच आहे. 80पर्यंत हा खेळ चालला. पुढं मात्र आणखी एक गंमत झाली. 60 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि काही राजकारण्यांच्यामुळं महाराष्ट्राची एकूण धोरणं बदलली गेली आणि त्या धोरणांची अंमलबजावणी होता शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नायक आहेत अशा पद्धतीचं एक चित्र उभं राहिलं, केलं गेलं. त्याची कारणं पुन्हा 2 जातींच्या मूळ भांडणात आहेत. खरं तर 3 जातींच्या. म्हणजे ब्राह्मण, स्वतःला मराठा समजणारे लोक आणि कुणबी, इतर जाती नाहीच. तर मग ते प्रतिकात्मक खेळ सुरू झाले. मग मराठ्यांचा नेता कोण, तर शिवाजी महाराज. मग आंबेडकर, शाहू, फुले यांना, या सगळ्या महापुरुषांना जातीय कोंदण देण्यात आलं. आज ते तुम्हाला स्पष्ट जाणवतच असेल. पण आणि हा सगळा इतिहास लिहिणारे पुन्हा, म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणारे, ते शिवछत्रपती या पुस्तकाच्या पुढे आल्यावर आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांबद्दल पुस्तकं लिहिणारे जे लोक आहेत
ते त्यांच्या त्यांच्या जातीच्या हिशोबानं लिहित राहिले आणि ते बऱ्याच लोकांना बराच काळ कळलं नाही. म्हणजे फुल्यांनी शिवजयंती सुरू केली आणि मग ती टिळकांनी ताब्यात घेतली. शिवजयंती सुरू करण्याचा फुलेंचा उद्देश आणि टिळकांनी त्या ताब्यात घेण्याचा उद्देश यात फरक होता. तो सरळ सरळ जातीय फरक होता. आणि टिळक हे त्या अर्थानं धार्मिक नेते होते. लोकमान्य टिळक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांची ती किनार आहे. ते काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे होते, तरीही ते एका धार्मिक किनारेवरच जगत होते आणि ते मुसलमानांचा द्वेष करत होते. म्हणजे त्यांनी गणेशोत्सव सुरू करण्याची कारणं मुसलमानांच्या मोहरममध्ये आहेत. मोहरम 10 दिवस चालतो आणि त्यात सगळे तेली, तांबोळी, कुणबी, बहुजन, 18 पगड वगैरे आणि ब्राह्मण सुद्धा सगळे त्या मोहरममध्ये सामील होतात. यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, जो भाऊ रंगारींनी सुरू केला होता, तो टिळकांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. आणि शिवजयंती जी फुल्यांनी सुरू केली होती ती ताब्यात घेतली आणि तिचं सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी किंवा धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या गोष्टी पद्धतशीर वापरल्या. आणि लक्षात घ्या, तो एक बिकट इतिहास होता. गणपती बसले किंवा शिवजयंती आले तर हिंदू मुस्लिम दंगली भडकतील असं वातावरण नेहमीच राहिलं. गणपती हे भारतीय मिथकांमधलं दैवत आहे आणि ते सगळ्या धर्मियांचं आहे. इथं धर्म कुठला हा महत्वाचा राहत नाही, तर भारतीय मिथक आहे, कारण गणपतीला धर्म नाही. तसं शिवाजी महाराजांनाही धर्म नाही. शिवाजी महाराजांच्या मूळ अख्ख्या इतिहासातल्या कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख हिंदू राजा असं कुठंच नाही. झालं असं की हळूहळू हे जे शिवाजी महाराजांचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे, त्यात मराठा जातीला बदनाम केलं जातं असा एक अंदेशा लोकांना यायला लागला. तोवर हे अशा पद्धतीची पुस्तकं लिहिणारे लोक आणि इतिहासकार, तथाकथित इतिहासकार, महाराष्ट्रात इतिहासकार नाही आहेत हे स्पष्ट सांगतो मी. गेल्या 200 वर्षात महाराष्ट्रात तटस्थ चांगला इतिहासकार जन्माला आलेला नाही. तो कुठली तरी एक बाजू घेऊनच लिहिणार आहे. तो त्याच्या जातीची बाजू घेईल, त्याच्या धर्माची बाजू घेईल आणि द्वेषासाठीच इतिहास वापरील, अशाच पद्धतीचं झालं. आणि कुठल्याही जातीचे असो, आजही खूप पोरं आणि खूप लोक इतिहास लिहितात, त्यांना किनारी जातीच्याच आहेत आणि धर्मांच्याच आहेत. झालं असं की 80 नंतर थोडं थोडं चाहूल लागायला लागली की शिवाजी महाराज, जिजाऊ किंवा एकूणच ते शिवाजी महाराजांच्या घराण्याबद्दल अपमानकारक काहीतरी लिहिलं गेलंय आणि ते चातुर्यानं लिहिलं गेलं. म्हणजे चौथीच्या शिवछत्रपती या पुस्तकात ज्या चातुर्यानं इतिहास लिहिलेला होता, ते चातुर्य इतिहासकार नावानं वावरणाऱ्या लोकांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं होतं. म्हणजे हे बहुतेक इतिहासकार ब्राह्मण होते आणि मग त्यांनाही पुन्हा चेक देण्यासाठी, शह देण्यासाठी वासी बेंद्रे नावाचे एक इतिहासकार उभे राहिले. तर वासी बेंद्रे हे CKP होते, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. वासी बेंद्रे किंवा आपले प्रबोधनकार ठाकरे हे त्यांच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू नजरेनं हा इतिहास लिहित राहिले आणि त्यातल्या त्यात त्यांनी मग संभाजी महाराज वगैरे यांना, शिवाजी महाराज यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही किनार पुन्हा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हीच राहिली. त्यामुळे काही लोकांना वासी बेंद्रे हे फार जवळचे वाटतं आणि अर्थात त्यांच्या लिहिण्याबद्दल हे नाही. त्याच्या आधी एक मुद्दा सांगायचा की मुळात शिवाजी महाराजांचं एकूण जो प्रभामंडळ आहे किंवा त्यांची जी काही कर्मचारी मंडळी आहेत किंवा त्यांना मदत करणारे लोक आहेत, सरदार लोक आहेत आणि त्यांचं जे पसार आहे माणसं गोळा करण्याचा, त्यात जात आणि धर्म हा निकष नाही. शिवाजी महाराजांसाठी कुणीही लढल्यात. एक महत्त्वाचं सांगतो, पण शिवाजी महाराजांच्या काळात समाजातला जातवाद संपला होता असं अजिबात नाही.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातही दलितांना बाहेरच ठेवलं जात होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो समन्वय इथं जातीच्या उतरंडींनी होऊ दिलेला नव्हता. पण हे जे जातींचं सगळं असं मिळून जे प्रभामंडळ किंवा कडबोळं शिवाजी महाराजांनी तयार केलं होतं, त्यात शिवाजी महाराजांकडं चांद्रसेनीय कायस्थ प्रभू खूप राबलेले आहेत, खूपच राबलेत आणि लढले आणि मेले सुद्धा. म्हणजे मोरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंची उदाहरणं आहेत, जी आधी भोरच्या बांदल बिंदल सरदारांच्या हाताखाली कामाला होते. त्यांनी शिवाजी महाराजांशी निष्ठा जाहीर केल्या आणि खूप सारे कायस्थ किंवा हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, चांकाप्र म्हणतात त्यांना, तर ते हे चांकाप्र खूप राबलेले आहे शिवाजी महाराजांसाठी. आणि अर्थात तेवढेच नाही राबले. मग आता शिवाजी महाराजांचा उलगडा करायचा सगळाच, तर महाराष्ट्रातली, पश्चिम महाराष्ट्रातली एकही जात अशी नाही जी शिवाजी महाराजांसाठी काही ना काही काम नाही करत राहिली. त्यात ब्राह्मण पण आले, ब्राह्मण वगळता येत नाहीत. पण 80 नंतर जागृती अशी आली की ब्राह्मणांनी स्वतःच्या मर्जीने इतिहास लिहिलाय आणि मग मराठा मंडळी हळूहळू जागी होऊन त्यांनी आपल्या संघटना, आपल्या यंत्रणा, आपले इतिहासकार असं सुरू केलं. आणि मग शिवाजी महाराज मराठा होते आणि ब्राह्मणांनी त्यांच्यावर अन्याय केला, अशा पद्धतीचं काही चित्र उभं राहिलं. म्हणजे आधी सगळे मिळून मुसलमान हे शिवाजी महाराजांचे वैरी आहेत असं भासवत राहिले आणि नंतरच्या काळाचा इतिहास असा आहे की शिवाजी महाराजांचे हे वैरी ब्राह्मण हे सुद्धा वैरी होते. आणि गमतीचा भाग म्हणजे आपण जातीयच बोलू थेटच, कारण मला महत्त्वाचं बोलायचं पुढे. हे कुठंतरी मजेशीर हे आहे सगळं आणि यातनं बाहेर पडण्याचा काही मार्ग मी शोधतोय आणि तो आपल्यालाही सांगायचा आहे. तर हे सगळं ब्राह्मण द्वेषाकडे वळलं. आणि मग कधीतरी आता एक 10-12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी समाज माध्यम, सोशल मीडिया या प्रकारचं एक हे आलं आणि इतिहासाला प्रचंड उधाण आलं, प्रचंड उधाण आलं. आणि जो तो अभिव्यक्त व्हायची संधी नसलेला एकेकाळचा समाज आहे, ज्याला लेखणी माहीत नाही किंवा लेख लिहिता येत नाहीत, प्रतिक्रिया द्यायच्या, वाचकांच्या प्रतिक्रिया द्यायच्या, तर तेवढ्यापुरतं तुमची लेखक म्हणून किंमत. तर लेखक मर्यादित असणं, त्यांना पुन्हा जाती असणं, स्वतःचे धर्म असणं, मग आकाशवाण्यांवर कोणाचा ताब आहे, दूरचित्रवाणीवर कोणाचा ताब आहे, असं ते सगळं जातीय खेळात अडकलेलं. साहित्यसृष्टीत कोण प्रमुख असणार, नाट्यसृष्टीत कोण, चित्रपटसृष्टीत कोण, अभिव्यक्तीची जितकी माध्यम आहे त्यात कोणाचं वर्चस्व आहे. तर सोशल मीडियानं या वर्चस्वाला सुरुंग लावला, चिंधड्या उडून टाकल्या अभिव्यक्तीच्या मालकीच्या, मक्तेदारीच्या. आणि जो तो, आणि आत्ता सोशल मीडियात इतिहासावरनं जी काही मारामारी चालते, बापरे, आणि खूप काढत राहतं. म्हणजे मीच तो अनुभव घेतलाय. खरं तर मी हिंदू पण नाही, मुसलमान पण नाही, ख्रिश्चन नाही, बौद्ध नाही, मी कुठल्याच धर्मात नाही, आणि तरीही खान आहे ना. मग मी अपरंपार नावाचं, मी 32 टोपण नावांनी का 37 टोपण नावांनी लिहिलंय. जाता जाता एक मजेशीर गोष्ट सांगतो, कुणालाच माहीत नाही फारशी. 52 टोपण नावांनी लिहिणारा एक माणूस महाराष्ट्रात झाला. त्याचं नाव रामदास स्वामी. रामदास स्वामींनी 52 टोपण नावांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कदाचित माझ्याच नावावर तो विक्रम असेल, खूप नावं, टोपण नावं आणि ते. आणि मी तटस्थ राहिलो, काय तटस्थ राहणं आणि अलिप्त नाही राहिलो. पण माझी भावनिक आणि सगळी गुंतवणूक आहे आणि ती भारतीय माणसात आहे, जागतिक माणसात आहे, इथल्या माणूसपणात आहे. आणि मग जिथं जिथं फाटाफाटीचे मुद्दे आहेत, भेदाचे मुद्दे आहेत, तिथं मात्र मी बोललेलो आहे आणि माणूसवाय हे सगळं सांगितलं आहे. तर शिवाजी महाराज या विषयावर का बोलायचं, ते याच्यावर मी पुन्हा सिरियल पद्धतीनंच करीन. पण शिवाजी महाराज या विषयावर का बोलायचं, तर मुळात आत्ता
आज शिवाजी महाराज हे राजकीय वापराचं तर हत्यार झालेलंच आहे, पण सामाजिक ध्रुवीकरणाचंही झालं आहे. आणि सामाजिक ध्रुवीकरणाला एकेकाळी हिंदू मुस्लिम एवढ्याच दोन मित्या होत्या. आता तसं झालेलं नाही. इतिहास उलटून ब्राह्मणांवर सरकलेला आहे आणि सामाजिक ध्रुवीकरणात ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी सामाजिक शैली दिसते. तर यातल्या मराठ्यांबद्दलही नाही आणि ब्राह्मणांबद्दलही नाही आणि मुसलमानांबद्दलही नाही, यांच्यातल्या कोणावरच अन्याय होऊ नये. आणि शिवाजी महाराज हे नव्यानं तपासले गेले पाहिजेत आणि लिहिले गेले पाहिजेत, हा विचार मी खूप अनंत वर्ष करतोय. म्हणजे मी याच्यावर भाषणं करत फिरलेलो आहे, माझ्या लिखाणात लिहिलंय याच्यावर, शिवाजी महाराजांबद्दल लेख लिहिलेत मी, भाषणं केलीत आणि अर्थात माझ्या भाषणांना घाबरतातच. याचं खरं कारण खूपच अलिप्तपणानं मी हे सगळं बोलतो आणि याला जातीय धार्मिक रंग देत नाही कधीच. मी शिवाजी महाराज एक राजकारणी या नजरेनं पाहतो, राजा, आणि जगातल्या सगळ्या राजांकडे पाहतो. आणखी मी जात आणि धर्म नाकारलेला माणूस असलो तरीही जाती पाळणाऱ्यांच्या बद्दल मी अभ्यास म्हणून काम करत राहिलो. जाती कुठून आल्या, कशा सुरू झाल्या, समाजात किती रुळल्या, धर्म कुठून आले, तर हे सगळं बोलत राहू. हे सगळे विषय करणारच मी, व्हिडिओ करत राहणार आहे सगळ्या विषयांचे. ते हळूहळू तुकड्या तुकड्यांनी प्रत्येक व्हिडिओत येत राहील काही ना काही. आजचा विषय आहे शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराज हे पूर्णपणे बदलून लिहिलं पाहिजे, कारण त्यातल्या अनेक चुका जाणवतात मला. खूप प्रश्न आहेत. आणि जे काही तथाकथित इतिहासकार महाराष्ट्रात राहत आहेत ना, त्यांच्या जाती त्यांच्या इतिहास लेखनावर आक्रमण करतात असं दिसतं. म्हणजे ब्राह्मण इतिहासकारांनी ब्राह्मणांच्या नजरेनं इतिहास लिहिला, सिकेप्यांनी सिकेप्यांच्या नजरेनं इतिहास लिहिला, मराठ्यांच्या नजरेनं इतिहास लिहित आहेत. तर मला नाही वाटत जातीची गरज आहे म्हणून लिहिताना. आणि मुळात मुसलमान आणि हिंदू करण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास वापरला गेला आणि आत्ता तो ब्राह्मण विरुद्ध मराठा असं काहीतरी वापरलं जात आहे आणि हे द्वेषाचं सतत चालत राहते. तर शिवाजी महाराज हे यात बळी जात आहेत असं माझं मत आहे. शिवाजी महाराज यांच्या वापरापेक्षा फार वेगळे होते, या पद्धतीचा अभ्यास माझा झालेला आहे आणि हा इतिहास लिहून काढला गेला पाहिजे असं वाटतं. यांच्या जाती कुठंतरी बाजूला ठेवून, चुलीत घालून अक्षरशः शिवाजी महाराज हा माणूस किती थोर होता या पद्धतीचं लिहिलं पाहिजे. आणि त्यात अभिमान नाही, स्वाभिमान नाही, अस्मिता नाही, असं काहीतरी बाहेर आलं पाहिजे. कारण तो इतिहास लखलखीत वेगळाच आहे. फार सुंदर सुंदर मुद्दे आहेत, कितीतरी मुद्दे आहेत, कितीतरी प्रश्न आहेत. काहीतरी एक गंडवण्याचा असा प्रयत्न होतो की शहाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचा इतिहासात कुठेही उल्लेख सापडत नाही. ते उगीच आणायचं. अरे नाही दादा, होऊ दे ना. हा शिवाजी नावाचा माणूस आहे ना, हा स्वयंभूपणे उभा राहिला आणि त्याच्या उभं राहण्याच्या प्रेरणा आणि चेतना वेगळ्या आहेत, संवेदना पण वेगळ्या आहेत. त्या चेतना संवेदना माणूस म्हणून समजून घेणं, जिजाऊची त्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या उभं राहण्यातली भूमिका, शिवाजी महाराजांनी मुलं जन्माला घातल्यानंतर त्या मुलांबद्दल शिवाजी महाराजांची भूमिका, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची झालेली ताटातूट, तर याचा अभ्यास झाला पाहिजे आणि तो अभ्यास उपलब्ध आहे बरं का. किंबहुना शिवाजी महाराजांचा खून झाला, गुडघी रोग नावाचा एक फार मजेशीर संदर्भ आहे. हा कुठनं शोधून काढला आणि कोणी शोधून काढला माहीत नाही. कारण शिवाजी महाराजांच्या आधी 40 लाख वर्ष आणि शिवाजी महाराजांनंतर 400 वर्ष गुडघी रोग झाल्याची अख्ख्या वैद्यकीय शास्त्रात एकही केस नाही. म्हणजे तुकाराम महाराजांसाठी वैकुंठातनं विमान आलं, त्याच्या आधी आणि त्या तुकाराम महाराजांनंतर पुन्हा ते विमान आलं नाही, वर जाऊन बिघडलं वाटतं.
आणि गुडघे रोग हा नावाचा प्रकार जन्माला आला, तोही एकाच माणसाच्या बाबतीत. आणि त्यात मग जातीची भांडणं आहेत. मग संभाजी महाराजांचा खून आहे, मग त्याला तो आनाजी पंत नावाचं काहीतरी पात्र तयार केलं आहे. आणि औरंगजेब, आणि मूळ इतिहास तर पूर्णच वेगळा आहे. याच्यात शिवाजी महाराजांची कर्तबगारी, शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता, शिवाजी महाराजांचं राजकारण असं काहीही खचत नाही किंवा मागं पडत नाही. शिवाजी महाराज हे, एक लक्षात घ्या, एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. मी जेवढा जागतिक पराक्रमी लोकांचा अभ्यास केला किंवा वाचलंय, शिवाजी महाराज हे जागतिक पातळीचे जे योद्धे आहेत ना, धोरणी लोक, मुत्सद्दी लोक, टिकून राहणारे लोक, यातला फार महत्त्वाचा माणूस आहे बरं का. पण हे नाव जागतिक पातळीवर नाही जाऊ दिलं या लोकांनी. याची खरी कारणं शिवाजी महाराजांना जात आणि धर्मामध्ये कोंडून ठेवलं. नेपोलियन आणि आपण जी नावं घेतो, अलेक्झांडर, सिकंदर वगैरे, शिवाजी महाराज हे या एकूणच याच परिसरापुरते जरी असले ना, तरी ज्या पद्धतीची धोरणं आणि उभं राहणं आहे, मला स्वतःला माहिती आहे. शिवाजी महाराज ही एका अनाथानं जिद्दीनं उभं राहण्याची गोष्ट आहे. माणूस म्हणून अतिशय तगडी गोष्ट आहे. पण यांच्या या असल्या जाती आणि धार्मिक खेळात आहे ना, तो माणूस खुजा करण्याचा प्रयत्न याच लोकांनी केला. त्यामुळे हे इतिहासकारांमध्ये एकही इतिहासकार नाही असं मला म्हणायचं आहे. आणि आपण काही बोलायला लागलो ना, तर माझं ते आडनाव खान आहे म्हटल्यानंतर मी भोसल्यांचा विरोधकच आहे म्हणून येतात अर्धवट वाक्य घेऊन. आणि त्यात मराठी नसतात, हे ब्राह्मणच असतात. कारण ते आपण काही बोलायला लागलो की त्यांना भीती वाटत राहते की हा उघडकीला आणेल की काय, मग ते आक्रमण करायला येतात. काफी खानानं काय लिहिलंय, अमक्यानं काय लिहिलंय आणि तमक्यानं काय लिहिलंय. मग ते इंग्लंडमध्ये हे काय चाललंय, तिथे एक जण बसवलंय या पित्यांनी शिवाजी महाराजांची पत्र तयार करायला. पत्र तयार करतो आता तो, हे एवढी मोठी मोठी पत्र तयार करतो. तर हे बेकार आहे सगळं. खूप मुद्दे आहेत. शिवाजी महाराजांचा वंश, शिवाजी महाराजांचं घराणं, शिवाजी महाराजांच्या घराण्याचं उभं राहणं, शिवाजी महाराजांनंतर एकूण झालेली या राजकारणाची, मराठेशाहीची किंवा या एकूणच सल्तनतीची किंवा पदपादशाहीची अवहेलना किंवा मोडतोड, हा वेगळा रम्य इतिहास आहे. त्यातलं पुढं काय झालं, कसं झालं. शिवाजी महाराज आणि मोगलांचे प्रत्यक्ष एकच लढाई झाली आहे. नंतर शिवाजी महाराज आणि मोगलांच्या लढाया झालेल्या नाहीत. आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर 2 वर्षांनी औरंगजेब महाराष्ट्रात आला, आणि तो महाराष्ट्रात नुसता महाराष्ट्र जिंकण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचं राज्य उलथवण्यासाठी नव्हता आलेला. शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. बऱ्याच मजेशीर गोष्टी आहेत त्यात. सगळा पत्रव्यवहार, ते आग्र्याहून सुटका एक असते त्या शिवछत्रपती पुस्तकात. ते आग्र्याहून सुटका हा अतिशय धोरणात्मक आणि फार महत्त्वाचा राजकीय घडामोडीचा भाग आहे अखंड हिंदुस्थानच्या. शिवाजी महाराजांच्या राज्यापुरतं नव्हे तर किंवा मोगलांच्या राज्यापुरतं नव्हे, तर हे खूप मोठं प्रकरण आहे. आग्र्याहून सुटका, त्याच्यावर खरं लिहिलं गेलं पाहिजे. अफजल खानाचा खून, वध हा अगदी ठरवून राजकीय वध आहे. तो का केला गेला याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे. त्याला हिंदू मुस्लिम रंग देऊन चालणार नाही, नाहीच चालणार, आणि नाहीच आहे तो. शिवाजी महाराजांसाठी राबली नाही अशी महाराष्ट्रातली एकही जात नाही, एकही धर्म नाही. शिवाजी महाराजांसाठी ख्रिश्चन राबलेले आहेत, गोरे. शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक लढाया पोर्तुगीजांबरोबर झाल्यात. आणि ते वाक्य ऐकतोच ना आपण. शिवाजी महाराजांच्या 100 लढायांमधले शिवाजी महाराजांना तह आणि माघार घ्यावी लागलेल्या लढाया 80% आहेत. हे फार महत्वाचं आहे, हे अपमानजनक नाही आहे. तर एवढ्या वेळा संघर्ष करून हा माणूस पुन्हा पुन्हा उभा राहतो, हेच फार महत्वाचं आहे. आणि मरताना त्याचं एक स्वराज्य उभं आहे. एक स्वराज्य नावाची कल्पना उभी राहिली आहे. त्यांनी राज्याभिषेक करून घेतलाय.
स्वकीयांविरुद्ध लढा, तर स्वकीय कोण याच्यावरही लिहिलं गेलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या 100% लढायांमधल्या 80% लढाया ते तह आणि हार याच्यातच गुंतलेल्या आहेत आणि त्यातल्या 80% लढाया ह्या स्वकीयांबरोबर आहेत. तर मग हे स्वकीय कोण हे शोधावं लागेल आणि तोही इतिहास लिहावा लागेल. आणि पुन्हा त्याला जातीचं आणि धर्माचं आवरण चढून चालणार नाही. नाही मराठा, नाही ब्राह्मण, नाही मुसलमान. लय मजेशीर गंमत सांगतो. तानाजी मालुसरे नावाचा जो पराक्रमी माणूस आहे ना, याचं आणि शिवाजी महाराजांचं नातं काय आहे? मला त्या सगळ्या इतिहासातलं खूप आवडणारं, खूप व्यक्तिशः आवडणारं पात्र आहे ते तानाजी मालुसरे बरं का. हा मालुसरे नेमका जातीनं कोण? पुढं गाजलेली धनाजी जाधव वगैरे अशी पात्र आहेत खूप. तर यांच्या जातींचा उल्लेख करायला पण हरकत नाही. याचं खरं कारण यांच्या धर्मांचे उल्लेख, जातींचे उल्लेख हे याच्यासाठी करायचे की त्यातनं लक्षात असेल की शिवाजी महाराजांसाठी लढलेले सगळ्या जाती धर्मांचे लोक होते. ते जे 18 पगड जाती ते तर वाक्य ऐकतोच आपण, तर ते सगळेच होते. शिवाजी महाराज वेळ आली तर पोर्तुगीजांची मदत घेत होते, पोर्तुगीजांविरुद्ध लढत होते, ब्रिटिशांची मदत घेत होते. लय मजेशीर म्हणजे मोगलांची मदत घेत होते, कुतुबशहाची मदत घेत होते. तर हे भयंकर धोरणी असं सुंदर राजकारण आहे. मी आज इथं फार इतिहास मांडणार नाही, पण तो सगळाच इतिहास समजून घेतला पाहिजे. संभाजी महाराजांचा एकूण झालेला खून आहे किंवा संभाजी महाराजांनंतर मराठेशाहीचं राजकारण आहे, मग पेशवाईचा उदय आहे. याला जाती आणि धार्मिक किनारी न देता एकूण राजकारण म्हणून हे मांडलं ना तर फार रम्य आहे, फार सुंदर आहे. आणि कोणाची किळस करण्याची, कोणाचा द्वेष करण्याची आणि त्याचं भांडवल करून राजकारण आणि समाजकारण करण्याची गरज नाही. मुळात या द्वेषाचं आणि एकमेकांच्या तिरस्काराचं जे भांडवल आहे ना, त्यात महाराष्ट्रात शिवाजी महाराज हे एक भांडवल केलं गेलं आहे. आणि मला तो खूप मोठा अपमान वाटतो शिवाजी महाराजांचा, खूपच मोठा अपमान वाटतो. यातल्या एकाही घंट्याला शिवाजी महाराज माहीत नाही, पण वापरायच्यात. कोणीतरी सांगितलं ना, हा मुसलमानांचा वैरी होता, हा ब्राह्मणांचा वैरी होता, यातनं बाहेर आलं पाहिजे. महाराष्ट्र सुखी आणि शांत करायचं असेल आणि एकूण देशसुद्धा सुखी आणि शांत करायचं असेल तर भेदाच्या मुद्द्यांमधलं खरं काय आहे ते शोधून त्या जातींच्या धर्मांच्या नावासह लिहिलं पाहिजे. काही हरकत नाही, पण त्यातनं द्वेष जन्माला येणार नाही. तर ती माणसं राजकारणी होती आणि राजकारणासाठी हे सगळं करत होती, सत्तांसाठी हे करत होती, संपत्तीवरच्या मालकीसाठी हे करत होती, असं तो इतिहास लिहावा लागेल. आणि खूप उपलब्ध इतिहास, खूप. तो दिल्लीत आहे, हैदराबादमध्ये, लंडनमध्ये आहे, फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये, पोर्तुगालमध्ये आहे. शिवाजी महाराजांना संशोधन करून नव्यानं लिहिले पाहिजेत, ज्यातनं कायमचे द्वेष मिटतील, कायमचे भेद मिटतील आणि माणसं मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून एकत्र जगू लागतील. थोडे थोडे प्रश्न मी विचारेन, गमती जमती करू. फक्त मी आजचा व्हिडिओ याच्यासाठी करतोय की या विषयाला तोंड फोडायचंच आहे, याच्यावर आणखी व्हिडिओ करीन मी. पण मध्ये मला आवाहन करायचं आहे की मी गेली कित्येक वर्ष बऱ्याच भाषा येणारे लोक शोधतोय, वेगवेगळ्या भाषांमधले लोक शोधतोय. अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, मराठी, कानडी, गुजराती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. बंगालचा काही संबंध नाही, ते बंगालच्या कथालयच भावनाशील आहेत. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश या सगळ्या भाषांमधला इतिहास गोळा करून नीट लिहिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी मी मंडळ करायच्या धडपडीत आहे. थोडा पुरातत्वाचा अभ्यास असलेले लोक पाहिजेत आणि तटस्थ पाहिजेत, कुठल्याही जातीचा आणि धर्माचा अभिमान नसलेले आणि शिवाजी महाराज किंवा कुठल्याच इतिहासाकडं स्वतःच्या नजरेनं न पाहणारे भांजाळलेले लोक नको आहेत मला. थांबलोय त्याच्यासाठी, आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी करायचा आहे की मी आवाहन करतो ज्यांना जोडून घ्यायचं आहे, आपण थोडा हा प्रयत्न करू. कारण हा आपला भारत, आपला देश आणि यातनं जगभर पसरणारा द्वेष हे नुसतं महाराष्ट्रापुरतं राहत नाही. हे मराठा काय आहेत,
मराठा ही जात आली कुठून, कुणबी काय आहेत, बाकीच्या जाती काय आहेत, शिवाजी महाराजांच्या राज्याला याचा काय उपयोग झाला नेमका, काय होतं, शिवाजी महाराज स्वतःला मराठा समजत होते का, आणि मराठा म्हणून ते शिवाजी महाराज लढले का, हे अशा अनेक प्रश्न आहेत. मोगल आणि शिवाजी महाराजांचे संबंध नेमके खरंच कसे होते, ते फारच वेगळे आहेत. शिवाजी महाराजांच्या लढाया कोणाबरोबर झाल्या जास्ती, काय कुठल्या सत्ता शिवाजी महाराजांना नष्ट करायच्या होत्या, तर या सगळा इतिहास उपलब्ध आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, कागदपत्रांमध्ये, जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये, आणि ते सगळीकडे आहे. नुसती जेदेशा कवली नाही. ते एक अजून एक बोलायचं तुमच्याशी, ते म्हणजे मराठ्यांना लिहिण्याची अक्कल नव्हती असं काहीतरी एक पसरवलं गेलं आहे. तर हे जे 12 मावळे आहेत ना, यातली खूप सारी कागदं इतिहासकारांनी पळवून आणली, तर ती आपल्या मराठमोळ्या सरदारांच्या घरी होती. मावळे ज्यांना म्हणतात ना, ते मावळा म्हणजे ते लंगोटी आणि कांबळ आणि काठी एवढंच दृश्य लक्षात येतं. यांच्या घरांमध्ये शेकडो वर्ष, 400 वर्ष पडलेली, 500, 600, 700 वर्ष पडलेली कागदं आहेत. त्यातली बरीच गोळा करून आणली या लोकांनी आणि त्याची वाट लावून टाकली. त्यात मग बदल आणि मग शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि असं काही करत बसले. प्रत्यक्ष 12 मावळातही खूप जुनी कागदं उपलब्ध होती, आजही आहेत, अनेकांच्या घरी ती पडलेली आहेत. बारामती तालुक्यात कागदं पडली तर पेशवाईच्या काळातली, तर ही कागदं गोळा करणं आणि नव्यानं एक मंडळ तयार करून तटस्थ लोकांचं हा सगळा इतिहास लिहिणं, आणि हे काम दीर्घकालीन आहे. कदाचित आम्ही असू नसू, पण हे काही काळ चाललं पाहिजे. याला 20-30 वर्ष जातील. तर त्याचं एक गुरुकुलच तयार करणं, इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यासकांचं आणि तटस्थ अभ्यासकांचं, हे मी स्वप्न पाहतोय. आणि मग सगळाच इतिहास शोधून काढू. नुसतं शिवाजी महाराजांचंच नव्हे, जगाचा आहे, भारताचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे, इथं आलेल्या इंग्रजांचा आहे, पेशव्यांचा आहे, अनेक सत्तांचा आहे. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे, या राज्यकर्त्यांच्या इतिहासात दडून गेलेल्या अनेक गोष्टी आहेत. माणसांचा इतिहास लिहिला गेला आणि त्यातही राज्यकर्त्यांचा इतिहास लिहिला गेला. तर मला नेहमी वाटतं की कारागिरीचा इतिहास कुठे आहे, शेतीचा इतिहास कुठे आहे, पशुपालनाचा इतिहास कुठे आहे. एक कुंभारकाम नावाची गोष्ट जरी घेतली तर कुंभारकामाला एक दीर्घ परंपरा आहे. जगातली सगळ्यात पहिली कला आहे कुंभारकाम. माती हाताळायला सुरुवात केली माणसानं, कारण चिखल आयता होता आणि त्यातनं कुंभारकाम नावाची कला उभी राहिली जगभर. तर या कलांचा इतिहास लिहिला पाहिजे. चित्रकलेचा इतिहास कुठे आहे, तिला जवळजवळ 45,000 वर्षाचा इतिहास सापडतो. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत. आपली वाद्य कशी तयार झाली, आपली संगीतं कशी तयार झाली, अशा अनेक गोष्टींचा, आणि मग राज्यकर्त्यांचा इतिहास. तर मला अक्षर मानव म्हणून, संघटना म्हणून ताटस्थानं आणि समाजात सामंजस्य यावं, दिलासादायक सगळं घडावं, आणि त्याला जातीय, धार्मिक आणि ते अँगल असू नयेत, अशा पद्धतीची एक टोळी शोधतोय मी, तयार करायचा प्रयत्न करतोय. एक गुरुकुल करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यात तटस्थपणे येतील, आपण बोलत राहू. मी आणखी माणसं जमवतो, पुस्तकं जमवू, कागदं जमवू, शोधाशोधीला थोडा खर्च करू, जाऊ इथं तिथं. दिल्लीत लायब्ररी आहेत, काश्मीरमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आहे काश्मीरमध्ये. तर हे कुठं कुठं पडलंय तिथं जाणं, ते सगळं शोधून आणणं, मग भाषा येणं, वेगवेगळ्या भाषांमधले लोक हवेत मला. स्पॅनिश येणारे लोक हवेत, पोर्तुगीज भाषा येणारे लोक हवेत, मराठी चांगलं येणारे, उर्दू चांगलं येणारे, अरबी फारसी शिवाजी महाराज फार दमदारपणे लिहिलं गेलेत. आणि मोगल राजांचं किंवा कुठल्याही मुस्लिम राजांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः लिहायचे पण, ते लेखक पण होते, कवी पण असायचे, आणि त्यांनी लेखणी खूप ठेवलेलं असायचं. त्यामुळे एका घडामोडीचं खूप लोक एकाच वेळेस वर्णन करतील असं ते असायचं. त्यामुळे त्या घडामोडी तपासून पाहणं. आग्र्याहून सुटकेच्या तर लयच गमती आहेत. अफजल खानाच्या एकूणच वधाबद्दल खूपच गमती आहेत. तर याचं एक दिशादर्शन करायचं आहे मला. आणि मी काही प्रश्न, आता व्हिडिओ मोठा होतो म्हणून थांबू, पण काही प्रश्न मी उपस्थित करतो. त्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी टीम तयार करायची आहे मला. आणि मूळ उद्देश असा आहे की कधीतरी एकदा भांडणं संपली पाहिजेत. कारण हे हिंदू मुसलमान, मराठा ब्राह्मण करत कुठपर्यंत बसणार.
शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या तेल्या तांबोळ्यांच्या, न्हाव्यांच्या, कुंभारांच्या, चांबारांच्या, रामुशांच्या, महारांच्या, मांगांच्या इतिहासाचं करणार काय आपण? तो त्यांनाही इतिहास आहे ना. लढलेत ना, कुणबी लढलेत, सगळ्या जाती लढल्यात. ते जातवारी करतही शोधत जाऊ वाटल्यास, पण जातीचा द्वेष करण्यासाठी नव्हे ना, अभिमान मिरवण्यासाठी नव्हे. ते खूप जातीचे लोक उभे राहतात ना, महाराजांसाठी आम्ही लढलो वगैरे. काय ठीक आहे, तुम्ही नाही लढला, तुमचे पूर्वज होते आणि तुम्ही त्यात मिरवण्यासारखं काही नाही. तुमचं काही योगदान नव्हतं शिवाजी महाराजांच्या उभं राहण्यात, हारण्यात, पुन्हा पुन्हा माघार घेण्यात, पुन्हा पुन्हा लोकांकडनं अपमान सहन करण्यात आणि पुन्हा पुन्हा उभं राहण्यात तुमचं काही योगदान नव्हतं. आणि तुमच्याही जातीचे लोक पुन्हा शिवाजी महाराजांच्या विरोधात लढलेलेच आहेत. तेही कागदोपत्री आहेतच पुरावे. तर तसं कुणाचा जाती अपमान नको करायला, धार्मिक अपमान नको करायला. ब्राह्मण वगळली पाहिजेत आणि मुसलमान वगळले पाहिजेत आणि मराठी वगळले पाहिजेत असं काही नको, कुणबी वगळले पाहिजेत. सगळ्यांनी मिळून काय शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं केलं याच्यावर सुंदर लिहिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आजपर्यंत लिहिलेला गेलेला जो जाती आणि धार्मिक बाटलेपणानं बाटलेला इतिहास आहे तो वगळून नव्यानं सुंदर असा इतिहास लिहिला पाहिजे. खोटा नव्हे, अजिबातच खोटा नव्हे, अजिबातच खोटा नव्हे, करण्याची गरजच नाही आहे जो आजपर्यंतच्या इतिहासकारांनी केला. औरंगजेबानं शाहू महाराजांना पहिल्या 19 वर्ष कैदेत ठेवलं असं म्हटलं जातं. याच्यावर पुस्तक होऊ शकेल आणि सुंदर होईल आणि फार उलथापालथ होईल. शिवाजी महाराजांच्या घरातल्या 110 माणसांना, त्यांचे कर्मचारी, त्या शिवाजी महाराजांची पत्नी, संभाजी महाराजांची आई यांच्यासह 19 वर्ष त्या माणसानं सांभाळ केला. इथल्या इतिहासकारांनी त्याला कैद म्हटलं. तो इतिहास पुरावा उपलब्ध आहे. आणि शिवाजी महाराज, औरंगजेब खरंच मराठ्यांविरुद्ध लढायला आला होता का त्याचा आणखी काही वेगळे उद्देश होते? मराठ्यांचं राज्य किती होतं? औरंगजेबाचं स्वप्न काय होतं? औरंगजेबाला काय नेमकं संपवायचं होतं या राज्यात, देशातलं? शिवाजी महाराजांची औरंगजेबाला मदत झाली आहे का? संभाजी महाराजांना नेमकं का मारलं गेलं? राजाराम महाराजांचे जे पुढे हाल झाले ते का झाले? ताराबाईंची भूमिका काय नेमकी यात? आणि पुढं जी काही पेशवे उभी राहिली ती कशी उभी राहिली? पेशवाईचं योगदान काय पुन्हा या देशात किंवा राज्यात? रम्य इतिहास आहे. नाही आले तरी चालतंय, म्हणजे स्वप्न अपुरं राहिलं तरी चालेल. मी आवाहन करतो की कोणाला यावंसं वाटलं तर संपर्क ठेवावा, माझ्याशी करावा संपर्क आपण. पण मला ताठच ते हवं आहे, 100% ताठच. आणि ते परीक्षा घेणारच नाही, खूपच कठोर परीक्षा घेणार की हा माणूस खरंच तटस्थ आहे का आणि अभ्यासू आहे का, ज्ञानी आहे का. आणि मग ही टोळी तयार करून सुंदर असं शांतपणे या देशाच्या, जगाच्या अनेक क्षेत्रांचा आणि राजकारणाचा इतिहास नव्यानं लिहिला तर द्वेष, भारतात जो इतिहासावरनं द्वेष चालतो तो संपायला उपयोगी होईल, शांतता येईल आणि सगळे आपण आनंदानं बोलू. मग कोणी शिवाजी महाराज आपलं परका असं नाही राहणार. आपलं राष्ट्र उभारणी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्यांच्याबद्दल आपण तटस्थ, त्यांचा धर्म जाती काही न पाहता असं पाहू. अर्थात ज्यांना धर्माचे धंदे करायचे त्यांना हे न रुचणार आहे. धर्माचे धंदे म्हणजे नुसते राजकारणी करत नाहीत तर समाजकारणातही ते बसलेलेच आहेत बंधू लोक. तर यायची इच्छा असेल आणि हा समाज कधी ना कधी, आपण तुम्ही जाऊ कधी ना कधी, पण हे पुन्हा चालत राहणार, अखंड चालत राहणार आणि घातक आहे खूप. यात किती पिढ्या सडवणार आपण आणि जाणार कुठं नेमका हा द्वेष घेऊन? याचा शेवट काय आहे? किती माणसं मारणार आहोत एकमेकांची, किती द्वेष करणार आहोत आपण? भारतीय कधी होणार आहोत? मराठी माणूस कधी होणार आहोत आपण? तर आपण मराठी म्हणून किती जातींमध्ये विभागलोय, किती धर्मांमध्ये विभागलोय. राष्ट्र उभारणी करायची असेल ना तर इथं तुम्हाला धार्मिक आणि जातीय सलोख्याला यावं लागेल आणि इतिहास दुरुस्त करून घ्यावा लागेल. ज्या इतिहासाचं विकृत भांडवल केलं जातं ना त्यातली विकृती संपवावी लागेल. आणि इतिहास किती दमदार आणि दर्जेदार आहे या बाजूनं जाऊन कुठलाही द्वेष कोणाबद्दलही निर्माण होणार नाही आणि सगळे सुखानं जगतील. तर द्वेषाची जातीची द्वेषाची
आणि एकमेकांना मारण्याची कारणं अनेक आहेत. त्यात इतिहास खूप महत्त्वाचा वापरला जातो, मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. अख्ख्या भारतातच वापरला जातो आणि महाराष्ट्रात तर वापरला जातो आणि महाराष्ट्रात त्याचं प्रतीक, त्याचं नेतृत्व शिवाजी महाराजांकडे देऊन चूक केली जाते. शिवाजी महाराज हे इतिहासात केंद्रस्थानी ठेवून त्यांचा गैरवापर केला जातो, हे मला सांगायचं. तर या गैरवापरातनं शिवाजी महाराज बाहेर काढायचे असतील तर इतिहास बदलूनच लिहिला पाहिजे आणि खराच लिहिला पाहिजे, शोधून लिहिला पाहिजे. तो उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही जरी स्वतःहून अभ्यास करत सुटलात ना, मला ते विचारलं की काय वाचू, तर ते मी सांगतो. आलात टीममध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही आलात आणि त्याची पर्वा नाही, फक्त हे बोलत राहणार. आणि बोललोय खूप ठिकाणी. शिवाजी महाराज या विषयावर मी 25-30 भाषणं केली दीर्घ अशी. आणि मग ते धंदे करणारे जे लोक असतात ना, त्यांना ही भाषणं पचत नाहीत. आपण संदर्भ द्यायला लागलो आणि प्रश्न उपस्थित करायला लागलो ना, त्यांना ते आवडत नाही. मग धर्मद्वेष मिटला तर जातद्वेष मिटला तर आपलं दुकान चालणार कसं, पोट भरायचं, अशी ती समस्या त्यांना पडते. पण एक लक्षात घ्या, तुमच्याही पिढ्या सडणार यात, आमच्याही पिढ्या सडणार, सगळ्यांच्याच पिढ्या सडणार. एकूणच मराठी पिढ्याच सडत राहणार. हा इतिहास जोर बदलत नाही. आज एकेकाळी जात्यात मुसलमान होते, आज ब्राह्मणं चढलीत, उद्या मराठे पण चढतील. कोण ना कोण शोधणारच ना खरं. अनेक जाती चढतील जात्यात. आता सुपात असलेले लोक हसतात. ते हे मिटवायचं असेल तर आपल्याला इतिहास बदलावा लागणार. चांगलाच इतिहास, खरा इतिहास, तटस्थ इतिहास, निर्मळ इतिहास हा पुन्हा बसून सगळ्यांनी मिळून, कारण ते एकाचं काम नाही, मोठी टोळी करून, मोठी आर्थिक उभारणी करून हे काम करावं लागणार आणि देशाला सुखी शांत असं करावं लागणार. येणार असेल तर स्वागत आहे, नसाल तुमचं तुम्ही काम करणार असाल तर आपण चर्चा करू, गप्पा मारू. मी उपलब्ध आहे. जरूर संपर्क करावा माझ्याशी. धन्यवाद.